अमरनाथ मुस्लिम जमात द्वारा इफ्तार पार्टी का आयोजन। रमजान के पवित्र महीने में रविवार की शाम अमरनाथ पश्चिम के कोचगांव में स्थित गैबन शाह वली दरगाह ग्राउंड में अमरनाथ मुस्लिम जमात की ओर से इफ्तार पार्टी का आयोजन किया गया, जिसमें अमरनाथ के आमदार श्री डॉक्टर बालाजी किनीकर, अमरनाथ नगर परिषद के उप नगर अध्यक्ष श्री सदा मामा पाटिल, अमरनाथ नगर परिषद के नगर सेवक प्रदीप नाना पाटिल, पवन वालेकर, रविंद्र करंजुले, पूनम शेलार और श्याम दादा गायकवाड़ के अलावा और भी कई मान्यवर उपस्थित थे। लोगों की काफी भीड़ इस इफ्तार पार्टी में देखने को मिली और सभी लोगों ने इसका लाभ लिया। इस दावत इफ्तार पार्टी को सफल बनाने में अमरनाथ मुस्लिम जमात के सदर श्री यूसुफ कासम शेख और मुस्लिम जमात के सभी ट्रस्टियों ने काफी मेहनत की। आज मुस्लिम जमात अंबरनाथ यांनी दर्ग्यामध्ये आमच्या इफ्तार पार्टीचा रमजानचा महिना साधून जमाततर्फे हा इफ्तार पार्टी ठेवलेली होती आणि सर्वांना आमंत्रित केलेलं आहे। अंबरनाथ मध्ये नेहमी रमजान गुण्यागोविंदाने होतं आणि इफ्तार पार्ट्या पण चांगल्या सगळ्या पक्षातर्फे होतात। तर हे जमाततर्फे असताना जमातच्या सर्वांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि मी रमजानचा महिन्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज मला इथे आमंत्रित केलं, मला एवढा मान दिला त्याबद्दल आणि नेहमी देत असते, नेहमी जमात आमच्या बरोबरच असते आणि नेहमी गाव त्यांच्या बरोबर असतो आणि याच्या पुढे राहील। कोण कुठे काय बोलत असेल तर त्याला काय अर्थ नाहीये। शेवटीला हे सगळे आमचे भाऊबंद आहेत आणि आमचे युसुफभाई आता सध्या सदर आहेत आणि वस्तुस्थिती आहे जे आहे ते आहे, आम्ही त्यांच्या बरोबर आहे आणि जी जमात इथे खास दर्ग्याकरता काम करेल आम्ही त्यांच्या बरोबर आहे। काय झालेलं आहे, या तुमच्या अल्पसंख्याक निधीवरून हा वाद चाललेला। अब्दुल भाईनी कधीच आपल्याला इथे अल्पसंख्याकांचा निधी दिला नाही, मग प्रत्येक गोष्टीचं तुम्ही निधी कुठे करता हे विचारलं थोडंसं दुःख होतं, कारण की अल्पसंख्याकांचा निधी हा आहे आणि बजेटमध्ये 5 कोटी रुपये असतात, 2.5 कोटी असतात, 2 कोटी, मग दरवर्षी कुठे जातो हा प्रश्न विचारला थोडा दुःख होतं त्यांना। आणि तो निधी आता इथे समोर येणार आहे, मग आता जमात आहे ना खर्च करायला, जमातचे प्रश्न होते। आता जमातने काल सांगितलं कॉन्क्रीट करायचं आहे, आपण देऊ, नगरपालिकेतून अल्पसंख्याकांना निधी आहे मग तो इथे वापरला पाहिजे ना। दरवर्षी निधी तर तुम्ही तुमच्या सत्तेत राहून तुम्ही हे केलं, आज त्यांच्याकडे सत्ता नाही ना, थोडं दुःख होतं त्यांना। मग आता ते सोन्याच्या जीसीपी वगैरे बोलत असतील, त्यांचा माझं म्हणणं आहे का 33 नगरसेवक हिंदू होते ना, मग त्यांनी विरोध करत होता ना गणपतीला, तुम्ही कशाला त्यांच्या बरोबर केले? मग तुम्ही नोंद करा बोलले नाही, आम्ही बरोबर आहे। मग एकटे अब्दुल भाई पडले, बोलले अब्दुल भाई असं नका करू, सगळ्यांचा आस्थेचा विषय ते बाजूला झाले, तुम्ही एकटे पडले। मग त्यांना विरोध करू दे शिवसेनेला, शिवसेनेच्या लोकांना नावं घेऊन वर करा ना, कशाला तुम्हाला तुझा भाव पाहिजे? आणि याचा थोडं दुःख झालं अब्दुल भाईंना आम्ही बोलल्यानंतर। असं होत नाहीये, कोचगाव आहे आमचा दर्गा आहे, असं त्यांच्या सफाई कशाला देता हो, ज्याला कर नाही त्याला डर नाही। आणि आम्ही नेहमी जमातच्या बरोबर राहणार आहोत। मी पुन्हा रमजानच्या शुभेच्छा देतो आणि असे नेहमी हे कार्यक्रम चालत राहू गुण्यागोविंदाने। आता उरूस पण आहे, उरूस मध्ये आम्ही लहानाचं इथे मोठा झालेलो आहे आणि आम्ही नेहमी इथे उरूस साजरा केलेला आहे। हा आमचा उत्सव असतो, गावची जत्रा असते, गावचा उरूस असतो आणि आम्ही त्याच्यात सदैव राहणार। आमच्या इथे कधी पहिल्या 200 वर्षापूर्वी इथे कधी काय झालं नाही आणि भविष्यात होणार नाही। आणि जे पसरत असेल का प्रदीप पाटलाला कधीच भीती नाही यायची, जे असेल तोंडावर बोलेल, नसेल तर चुप बसेल। एकतेचे प्रतीक म्हणजेच अंबरनाथ शहर आज या पवित्र रमजान महिन्याच्या निमित्तानं इफ्तार पार्टीचे आयोजन मुस्लिम ट्रस्टीच्या वतीने कोचगाव दर्ग्याजवळ दरवर्षी सातत्याने करतात आणि आम्ही सातत्याने दरवर्षीच या ठिकाणी येत असतो। सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजानच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो। म्हणजे रमजान ईदला आम्ही तर प्रत्येक वर्षी येतोच, इथे कित्येक वर्ष झाले आम्ही या ठिकाणी येतो, इफ्तार पार्टी ठेवतो आणि यांच्या प्रत्येक कार्यक्रमात आम्ही आपले जे मुस्लिम बांधव आहेत प्रत्येक कार्यक्रमात आम्ही हजर असतो इथं। आणि आपले अंबरनाथचा एक इतिहास आहे, हिंदू आणि मुस्लिम आजच्या इतिहासात कधीच असा एकामेकावर कधी असं आपलं कुठलं भांडण काय नाही, असं एक अंबरनाथचा इतिहास आहे या ठिकाणी। त्यामुळे आम्ही हिंदू आणि मुस्लिम खांद्याला खांदा लावून एकमेकांना अंबरनाथमध्ये प्रत्येक सणाला
हजेरी असतो, कारण मुस्लिम बांधव सुद्धा गणपतीच्या ट्रस्टमध्ये काही अध्यक्ष सुद्धा झालेले आहेत, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तिथे धर्माचा कुठला वाद येत नाही. त्यामुळे सर्व धर्म दोन्ही मुस्लिम आणि हिंदू आम्ही एकत्र एकामेकांच्या कार्यक्रम जात असतो. मी आपल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना, अंबरनाथच्या सगळ्या मुस्लिम बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो. मला बोलवल्याबद्दल खूप खूप आपलं धन्यवाद. असंच आपलं अंबरनाथचं हिंदू आणि मुस्लिम भाईचारा असाच कंटिन्यू राहील, असंच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना आपल्याला ईदच्या शुभेच्छा देतो. आज रमजान ईदच्या इफ्तार पार्टी साठी आम्ही सर्वच ते उपनगराध्यक्ष सदामामा पाटील, हमारे गट नेते रवि करंजले, आमचे नगरसेवक पवन वारेकर, सर्वच मुस्लिम समाजचे सगळे ट्रस्टचे सगळे सदस्य, मी सर्व आमच्या अंबरनाथ मधील सर्व मुस्लिम बांधवांना मी रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जे आज या ठिकाणी आमचे सर्व मुस्लिम बांधव अंबरनाथचे दरवर्षी ह्याप्रमाणे मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणि आम्ही या ठिकाणी येत असतो. अंबरनाथ सर्वच हिंदू मुस्लिम सर्व एक चांगला माहोल पूर्ण अंबरनाथ मध्ये असतो आणि त्याचे एक प्रतीक म्हणून आजचा हा दिवस दरवर्षी समाजाच्या वतीने साजरा केला जातो आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी असतो. सर्व मुस्लिम समाजातील बांधवांनी जो रोजा पकड़ता त्यांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमात अंबरनाथ आए हुए हमारे आमदार साहब, हमारे गट नेते रवि करंजुले साहब, सदा मामा, पवन वालेकर साहब, मैडम का और जितने भी आए, प्रदीप दादा आए थे, सभी का हम दिल से शुक्रिया अदा करते हैं. अंबरनाथ मुस्लिम जमात के साथ एकदम अपनापन दिखाने के लिए और हर वक्त अंबरनाथ मुस्लिम जमात को कंधे से कंधा मिला के साथ देने के लिए बहुत बहुत शुक्रिया. आज मुस्लिम जमात अंबरनाथ के तरफ से यहाँ पर इफ्तार पार्टी का आयोजन किया गया था. इस आयोजन में हम गांव के जो भी नगर सेवक है, जैसे हमारे प्रदीप पाटिल है, जो हमेशा हमें कोऑपरेट करते हैं और हमेशा ये प्रोग्राम में अटेंड करते हैं और लोगों के हमारे हौसला बढ़ाते हैं. इसके लिए मैं मुस्लिम जमात की तरफ से इनका धन्यवाद देता हूँ. बहुत बहुत शुक्रिया प्रदीप भाऊ, तुम्ही आले आणि आमचा मान वाढवला. धन्यवाद.